एकदा अकबराने एका गावात आपला दरबार उभारला। याच गावामध्ये एक तरुण ब्राह्मण शेतकरी राहत होता। बादशाह अकबराने अशी घोषणा केली की जो कलाकार बादशहाचे जिवंत चित्र तयार करेल त्याला बक्षीस म्हणून 1000 सोन्याची नाणी देण्यात येतील। ही घोषणा ब्राह्मण शेतकऱ्याने ऐकली। निश्चित दिवशी बादशहाच्या दरबारामध्ये कलाकारांची गर्दी झाली। प्रत्येकाच्या हातात बादशहाचे झाकलेले चित्र होते। दरबारामधील प्रत्येक जण हे जाणून घेण्यास उत्सुक होता की 1000 सोन्याची नाणी कोणाला मिळतील। अकबर एका उंच आसनावर बसला आणि एकामागून एका कलाकारांची चित्रे पाहिल्यानंतर आणि त्यावर विचार केल्यानंतर प्रत्येक चित्र नाकारू लागला आणि म्हणाला, ही चित्रे मी आत्ता आहे तशी नाहीत। जेव्हा ब्राह्मण शेतकऱ्याची वेळ आली तेव्हा अकबर अस्वस्थ झाला आणि म्हणाला, तू सुद्धा इतरांसारखे चित्र आणले आहेस का? पण ब्राह्मण शेतकरी शांत आवाजात म्हणाला, बादशहा स्वतःला यामध्ये बघा आणि समाधानी व्हा। आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते राजाचे चित्र नव्हते तर ब्राह्मणाच्या कपड्यामधून निघालेला एक आरसा होता। हे पाहून सर्वजण म्हणाले, हेच आहे राजाचे सर्वोत्कृष्ट चित्र। अकबराने त्या ब्राह्मणाचा सन्मान केला आणि त्याला 1000 सोन्याची नाणी बक्षीस म्हणून दिली। बादशहाने शासकीय शिक्का असलेली अंगठी त्याला दिली आणि आपल्या राजधानीमध्ये आमंत्रित केले। तोच ब्राह्मण शेतकरी पुढे जाऊन अकबराचा विश्वासपात्र बिरबल बनला। आजची कथा कशी वाटली कमेंट्स करून सांगा आणि चॅनल वरती नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा।